सिरसट श्रीकृष्ण लक्ष्मणराव, राहणार केज, मूळ गाव आरणगाव। मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद बीड अंतर्गत 4 ऑगस्ट 1998ला टाकळी इथे रुजू झालो। टाकळी येथे 6 वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली। त्यानंतर पिंपळगाव येथे 2003 साली रुजू झालो। पिंपळगाव येथे 12 वर्ष सेवा केली आणि पिंपळगाव येथे 12 वर्ष सेवा केल्यानंतर 2016 साली मी कोर्टीचवाडी अंतर्गत येणारी वस्ती शाळा जिल्हा परिषद लिमानदारा येथे 7 वर्ष सेवा केली। त्यानंतर मी 2023 जून रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागझरी केंद्र लहुरी इथं रुजू झालो आणि सध्या तिथे कार्यरत आहे। विनम्र भावाने लहानाचं मोठेपण सिद्ध होतं। माणसाचा जर खरा दागिना काय असेल तर मला असं वाटतं की त्या व्यक्तीकडे असलेली विनयशीलता, प्रामाणिकपणा, कुठलाही गर्व नसलेली व्यक्ती ही व्यक्ती समाजाला, लोकांना प्रिय असते। आणि मग ईश्वर तुम्हाला जी भूमिका देतो ती भूमिका जर तुम्हाला मनापासून करायची असेल, आवडलेली असेल तर एक दिवस तुम्ही त्या भूमिकेमध्ये जीव ओतलेला असतो। आपल्या अवतीभोवती अशीच काही माणसं असतात की जे आपल्या वाटेला आलेले जे काम आहे, जी भूमिका आहे त्याच्यामध्ये जीव ओतून त्यांनी दिलेला असतो आणि मग ही माणसं त्या त्या क्षेत्रामध्ये आयडॉल ठरलेली असतात। मला असं वाटतं की तुमच्याकडे किती आहे याहीपेक्षा तुम्ही ते कसं देता आणि किती तळमळीने देता याला खूप महत्त्व असतं। आज मुलाखतीच्या माध्यमातून मी एका अशा गुरुजींना आपल्या समोर घेऊन आलेलो आहे की ज्या गुरुजींनी मागच्या अनेक वर्षापासून, मागच्या 26 वर्षापासून प्रामाणिकपणे डोंगर दऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली त्या त्या ठिकाणी विना तक्रार प्रामाणिकपणे काम केलं आणि शेतमजूर, ऊसतोड कामगाराची, शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले। अगदी त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना हे गणित आले पाहिजे, तो विद्यार्थी जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे अशी भूमिका गुरुजींनी ठेवली आणि गुरुजींच्या याच कार्याचं कौतुक म्हणून केज रोटरी क्लबचा नेशन बिल्डर अवॉर्ड म्हणजेच आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे। अर्थातच मी बोलतोय श्रीकृष्ण सिरसट सर यांच्याबद्दल। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। अगदी पहिला माझा प्रश्न असा आहे की मला खरं तर अभिप्राय जाणून घ्यायचा आहे की जेव्हा एखादा पुरस्कार आपल्याला घोषित होतो तेव्हा निश्चितपणे कोणीतरी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेली असते। केज रोटरी क्लबने नेशन बिल्डर अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आपला सन्मान ते करणार आहेत। पुरस्काराची घोषणा झालेली आहे। 17 सप्टेंबरला या पुरस्काराचं वितरण सुद्धा होणार आहे। तर या पुरस्काराच्या अनुषंगाने आपली एक शिक्षक म्हणून काय प्रतिक्रिया, काय सांगाल नेमकं? प्रथमतः आपल्या चॅनलचं धन्यवाद। मी या पुरस्काराच्या माध्यमातून अतिशय आनंदित झालो की आपण या सेवेचं कुठंतरी आपल्याला कोणीतरी, तुम्ही म्हणला तसं, पाठीवर थाप टाकतंय किंवा प्रशंसा करतंय किंवा प्रोत्साहन देतंय। या पद्धतीनं ज्या वेळेला हा नेशन बिल्डर्स अवॉर्ड म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार केजच्या रोटरी क्लब मार्फत जाहीर करण्यात आला त्यावेळेला मला खूप आनंद झाला की आपल्या केलेल्या कामाचं किंवा परिश्रमाचं कोणीतरी दखल घेतली असं आपलं त्याची जाणीव झाली। आणि केजच्या रोटरी क्लबचे मी आभार व्यक्त करतो की रोटरी क्लबचे संस्थापक सदस्य प्राध्यापक हनुमंतराव भोसले सर, त्यानंतर इथले प्रमुख कामाजी व इतर सर्व सदस्य यांचं मी पुन्हा आभार व्यक्त करतो की त्यांनी या गोष्टीची दखल घेतली की आपण जे कार्य करतो त्याबद्दल त्यांनी माहिती घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आणि मी त्यामुळं आज खूप आनंदित आहे। सर, मुळामध्ये कुठलाही पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा हा पुरस्कार बरंच काही सांगून जातो। रोटरी क्लबचे जे काही खास करून पुरस्कार असतात अगदी प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणाने ज्या व्यक्तीचं कार्य आहे चांगलं त्याच व्यक्तीला ह्यांनी हा पुरस्कार घोषित केलेला असतो। सर, हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छिता? मी हा पुरस्कार
ऊसतोड कामगारांच्या मुलाला समर्पित करू इच्छितो. याचं कारण काय? शिक्षक म्हणलं की विद्यार्थी आणि शाळा ही प्रक्रिया किंवा एक क्रम येतोच, परंतु मी गेली 10 वर्षाच्या भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये आणि ऊसतोड कामगारांच्या भागामध्ये नोकरी करतो. त्या मुलांची जी परिस्थिती आहे, अवस्था आहे, हे पाहून हा पुरस्कार त्यांनाच समर्पित करावा असं माझं मत आहे. सर, निश्चितपणे या ठिकाणी ज्या लेकरांना आपण शिकवता, खास करून ऊसतोड कामगारांची लेकरं, शेतकऱ्याची लेकरं, याच लेकरांना हा पुरस्कार समर्पित करणं योग्य ठरेल. सर, विचार असं वाटतं की जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा जी माणसं आपल्या ओळखीची नसतात, नाही का, त्या लोकांपर्यंत हा एक निरोप गेलेला असतो की गुरुजींना, अमुक अमुक गुरुजी आहेत त्यांना पुरस्कार मिळतोय. पण प्रश्न असा पडतो की पुरस्कार का आणि कशासाठी मिळाला आहे नेमका. आम्हाला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत की सर, नेमकं काय आपलं कार्य असतं शाळेमध्ये, कशा प्रकारचं असतं. नाही, कार्य तर खूप मोठं आहे, आम्हाला ते ऐकायचं आहे. खरं तर कशा प्रकारे आजवर आपण कार्य केलं आहे की ज्या कार्याची दखल या ठिकाणी वेळोवेळी पालकांनी घेतली, समाजाने घेतली आणि आता तर रोटरी क्लबने सुद्धा घेतले आहे. तर आम्हाला तुमचं कार्य ऐकायचं आहे. बरोबर आहे तुमचा प्रश्न. शिक्षक आणि शिक्षकाचा पेशा आहे की विद्यार्थ्याला शिकवणं आपली जी कर्तव्य आहे ते. परंतु विशेष काय आहे, जसं सरांनी म्हणलं दखल घेतली. दखल एक गोष्ट घेण्यासारखी एक गोष्ट आहे की दुर्गम भाग ज्याच्यामध्ये आपण सेवा करतो, दुर्गम भागामध्ये 100% 90% ऊसतोड कामगार आणि त्यांचे पाल्य. आपण जर विचार केला की आपल्यावर जर घेऊन विचार केला की आपण जर आपल्या मुलापाशी 4 महिने 4.5 महिने नाहीये आणि आपले मुलं शिकतायत, आपल्या गावात राहतायत, त्या परिस्थितीमध्ये त्यांची काय अवस्था असेल. आणि या अवस्थेमध्ये त्यांना कोण आहे? त्यांचं सर्वस्व शिक्षक आहे. शिकवणारा शिक्षक, सांभाळणारा शिक्षक. ऊसतोड कामगाराच्या मुलासाठी वसतिगृह आहे डोंगराळ भागामध्ये. 2 वेळेला ते वसतिगृहामध्ये जेवतात, घरी जातात. घरी कोण असतं? आजी आजोबा. ते वयस्क असतात. मग त्यांची काय अवस्था, आम्हाला त्यांचं दुःख माहिती आहे. मग तिथं केवळ शिक्षकाची भूमिका आणि शिकवणं आणि रिकामं होणं ही माझ्या नैतिकतेमध्ये, माझ्या मनोधर्मामध्ये बसलो नाही. ज्या वेळेला मी सेवेला गेलो डोंगराळ भागामध्ये, त्यावेळेला ही सगळी परिस्थिती पाहिली. ऊसतोड कामगाराच्या पाल्याची, त्यांच्या घरची परिस्थिती, आणि मी आज ठरवलं की सर्वतोपरी यांना सहकार्य करायचं. मग ते शैक्षणिक साहित्याच्या रूपानं असो, अध्यापनाच्या रूपानं असो किंवा इतर काही गोष्टीच्या रूपानं असो. तर हे जे कार्य करतो किंवा वेगळे तास घेणं, त्यांना स्कॉलरशिप म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षेविषयी ज्ञान देणं, इंग्लिश विषयी बेसिकली मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामरचं ज्ञान देणं, इथून आपण त्यांना जी सुरुवात केली की परिस्थिती अशी आहे डोंगराळ भागामध्ये शिक्षणाची की आपण बेसिकली सगळं त्यांना घ्यावं, ही परिस्थिती आहे शिक्षणाच्या बाबतीत, द्यावं. आणि मग जे जे केलं आपण, सुट्टीमध्ये तास घेणं, शाळेच्या नंतर बी एक्स्ट्रा तास घेणं, किंवा त्यांना पाहे तो ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर त्यांच्यासाठी मेहनत घेणं, शैक्षणिक आणि सामाजिक म्हणा, कौटुंबिक, या कार्याची दखल केचे रोटरी क्लबनी घेतली आणि आज पर्यायाने या चॅनलने. निश्चितपणे आपण जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर आपल्या कार्याची दखल घेतल्याच जाते. सर, एक विचारावंसं वाटतं, मागच्या 26 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या शाळेवर आपण काम केलं आहे, अध्यापन केलं आहे आणि विद्यार्थी घडवले आहेत. ते विचारावंसं वाटतं की विद्यार्थ्यांना सामोरं जात असताना, नाही का, त्या तुम्ही मगाच एक उल्लेख केला की बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांकडे वही नसते, पेन नसतो, पालकांची इच्छा असते परंतु कधी कधी गावात दुकान पण नसतं. मग त्यासाठी मग तालुक्यात जावं लागतं किंवा एखाद्या मोठ्या गावात बाजारपेठेत जावं लागतं. तर विद्यार्थ्यांना सामोरं जात असताना अगदी सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो, नाही का, त्याची आर्थिक परिस्थिती, त्याची मानसिकता. तर तुमची भूमिका काय असते नेमकी, कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी हँडल करता आणि त्याच्यातनं मग उत्कृष्ट अध्यापन करून विद्यार्थी घडवतात? मी ज्या वेळेला याचंच उदाहरण देऊनच तुम्हाला स्पष्ट करतो ही गोष्ट. मी ज्या वेळेला कोरडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत लिमंदारा वस्ती शाळेला 7 वर्ष याच्या अगोदर, नागझरीच्या अगोदर सेवेला होतो, त्यावेळेला परिस्थिती अशी असायची की गावामध्ये वस्ती असायची. ती वस्तीला एक तर 2 किलोमीटर रस्ता कच्चा असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आता सर म्हणले तसं विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य हे पालकालाच सांगितलं की आज पेन संपलाय किंवा वह्या आणून द्या किंवा ही पुस्तक उजळणीचं आणून द्या, तर ते मग म्हणायचं आम्ही आणतो विड्याहून किंवा केजहून. मग
4 दिवस 2 दिवस 3 दिवस त्याचे जायचे, तोपर्यंत त्याचे शैक्षणिक नुकसान व्हायचं. मग याच्यावर उपाय आपण असा काढला सर, म्हणजे तसं की आपणच साहित्य शाळेत आणून ठेवलं. वह्या, पेन, पेन्सिल, काय ते छोटे छोटे सेक्शन, फार मोठी बाब नाहीये, ते आपण उपलब्ध करून दिलं आणि ते विद्यार्थ्याला दिलं. मग जे इच्छा असेल ते पैसे आणून द्यायचे, काही देत बी नव्हते, पण त्याचा आपण विचार केला नाही. आणि तिथं शैक्षणिक गुणवत्ता आपण त्यांची कंटिन्युटीमध्ये आणली आणि शैक्षणिक गुणवत्ता आपण, आणि साहित्य नसेल तर शिक्षणाचा प्रक्रियाच थांबते ना सगळी. इतकी भीषण परिस्थिती डोंगराळ भागामध्ये होती, आजही आहे. का? बाजारपेठ लांब आहे, त्यांना साधनं नाहीत वाहतुकीची जास्त प्रमाणे. मराठी, इंग्रजी आणि गणित. मराठी वाचता आलं पाहिजे, इंग्रजी वाचता आलं पाहिजे, कारण प्राथमिक लेवलला म्हणजे 1 ते 4 साठी फार मोठे काही नसतं असं, परंतु वाचता आलं पाहिजे त्याला कमीत कमी अंक त्याला ओळखता आले पाहिजेत नाही का. तर गणित, इंग्रजी आणि त्याचबरोबर मराठी या सगळ्या विषयाची तयारी करून घेत असताना काय करता नेमकं, की जेणेकरून तुमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी, ऊसतोड कामगाराचा मुलगा अगदी परफेक्ट होतो सर? बरोबर प्रश्न विचारला. हा प्रश्न शासनाला सुद्धा पडलेला आहे आणि शासनाने त्याबद्दल अभियान काढले. पायाभूत संख्याज्ञान आणि साक्षरता, FLM. याच धर्तीवर मी सुद्धा जो म्हणजे लॉकडाऊन नंतर, कोरोना काळाच्या नंतर हा भीषण परिस्थिती निर्माण झाली की 2 वर्ष 19 मध्ये शाळा बंद असल्यामुळं सर म्हणले तसं गणित, मराठी आणि इंग्रजीमध्ये मुलं मागं पडली. ज्यावेळेला SARS आणि तुमचं वेगवेगळे सर्वेक्षण झाले शासन स्तरावर, त्याच्यावर म्हणजे शाळेत जाणारे किती % मुलं हे निरक्षर शासनाला जाहीर करायची वेळ आली. त्याच्यात त्यांनी शासनाने 3 वर्षापासून 3री ते 7वी 8वी पर्यंत हे FLM कार्यक्रम काढला वगैरे. त्याच धर्तीवर आम्ही त्या मुलांचं, जिथं मुलगा आहे, आम्ही वर्गाचा विचार करत नाही, मुलाच्या साक्षरतेचा, मुलाच्या संख्याज्ञानाचा आणि भाषा साक्षरतेचा विचार करून तिथून वर त्याला ज्ञानदान करतो. सर मुळामध्ये काय मला विचारायचं वाटतं की सर विद्यार्थ्यांना घडवणे म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुम्ही तर ते घडवलं, मागच्या अनेक वर्षापासून हे पुण्याचं काम आपण खूप प्रामाणिकपणे केलेलं आहे, परंतु एक मुलाखत करून मला प्रश्न विचारायचा वाटतो की विद्यार्थ्यांना घडवणे म्हणजे नेमकं काय, म्हणजे अगदी फक्त अभ्यासात हुशार करणे का आणखी तर काही? कसं, शिक्षणाची व्याख्या ही युनिसेफनी केली. आता 21व्या शतकातील भविष्यवेधी शिक्षण, जे प्रशिक्षण आम्हाला शिक्षकांना देण्यात आलं 8 दिवसाचं गेल्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये, त्याच्यामध्ये शिक्षणाची व्याख्या केली की कसं शिकायचं, हे शिकणं म्हणजे शिक्षण. हे युनिसेफची व्याख्या आहे. परंतु आपण पारंपरिक व्याख्यातून जर बघितलं की विद्यार्थ्याचा भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास म्हणजे शिक्षण, ही एक पारंपरिक व्याख्या. आपण असं म्हणू की आपल्या दोन्ही गोष्टी सांगड घातली पाहिजे. 21व्या शतकातील भविष्यवेधी शिक्षणाचे जे कौशल्य आहेत आणि अध्ययन निष्पत्ती आहे ही फार वेगळी आहे. पुढच्या म्हणजे आता समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा दळणवळणाचे साधनं, इंटरनेट वगैरे असो किंवा डिजिटल शिक्षण असो, याचाही आपल्याला त्याच्यात विचार करावा लागणार आहे आजच्या पायाभूत साक्षरतेमध्ये मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत. म्हणून आपला जे परंपरेमध्ये शिक्षणाची व्याख्या होती ती धरून आपल्या आधुनिक शिक्षणाची किंवा आधुनिक काळातल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण युनिसेफमध्ये जी काय अपेक्षा केली आहे विद्यार्थ्यांकडून, काय डेव्हलपमेंट्स पाहिजेत विद्यार्थ्यांमध्ये, या दोन्हीची सांगड घालून शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि माझ्या मते सुद्धा शिक्षणाची व्याख्या हीच मलाही योग्य वाटते की कसं शिकायचं हे शिकणं म्हणजे शिक्षण. आता सध्याची जी शाळा आहे तुमची नागझरीची, तर इथली शाळा 1 ते 8 पर्यंत आहे. हो. तर कुठल्या कुठल्या वर्गाला अध्यापन करता, कुठले कुठले विषय तुमच्याकडे आहेत आणि कशा प्रकारे तिथं त्या ठिकाणी तुमचं कार्य सुरू आहे ते सांगा. मी जून 2023 रोजी प्राशानाग इथं रुजू झालो. ती 1 ते 8 पर्यंतची उच्च प्राथमिक शाळा आहे. माननीय याच्या अगोदरचे मुख्याध्यापक सुंदर डोयफोडे सर यांनी ती शाळा खूप नावारूपाला आणली. ISO मानांकित शाळा आहे ती. भौतिक सुविधा सर्व आहेत, विद्यार्थी, पालक, गावचं वातावरण चांगलं आहे, पालकांचं सहकार्य. आणि सध्याचे श्रीराम चाटे सर हे आमचे मुख्याध्यापक माझे, आणि सर्व स्टाफ हा सुद्धा खूप चांगला आहे, सहकार्यवृत्तीचा आहे. श्रीमान चाटे सरांचं मला तर खूप सहकार्य, मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं.
गावकऱ्यांचं लाभतं, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, सर्व गावकरी सहकार्य करतात. आणि इथं मी गेल्यानंतर 4थीचा वर्ग घेतला. याचं कारण असं आहे की 5वीला नवोदय आणि स्कॉलरशिप आहे किंवा वेगवेगळ्या परीक्षा आहेत, शालेय स्पर्धा परीक्षा. मला असं वाटलं की 4थीपासून आपण घ्यावा आणि त्याचा पाया पक्का करावा. 4थीचा वर्ग गेल्या वर्षी घेतला, शैक्षणिक वर्ष 23-24 साठी. आणि तोच कंटिन्यू मी आता 5वीला केलेला आहे. त्यांना नवोदयाला बसवणं, त्या विद्यार्थ्यांना किंवा स्कॉलरशिप शिष्यवृत्तीसाठी बसवणं किंवा स्पर्धा परीक्षेचं ज्ञान देणं, या पद्धतीवर. म्हणजे आपण जसं मग मी म्हणलो की दोन्ही पारंपरिक म्हणजे बेसिकली शिक्षण आणि आधुनिक शिक्षण किंवा स्पर्धा शिक्षण यांचं त्यांना ओळख करून देणे, कमीत कमी ज्ञान देणे, ह्या धर्तीवर आपण आता ही विषय शिकवत आहोत. शासनाने नुकतंच एक परिपत्र काढलं होतं की त्याच्यामध्ये बरेचसे उल्लेख आहेत. खरं तर अगदी माझी शाळा सुंदर शाळा नाही का, त्याचबरोबर अगदी आनंददायी शनिवार, म्हणजे त्या दिवशी अगदी दप्तर विरहित शाळा असली पाहिजे. तर काय काय करायचं त्या दिवशी नेमकं? माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि गोष्टींचा किंवा आनंददायी शनिवार, असे बरेचसे उपक्रम आहेत. किंवा आता जो उपक्रम चालू आहे वाचनालयाचा, हा एक उपक्रम. या अंतर्गत आम्ही काय करतो की माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तर सर्व गोष्टींचे समावेश आहे. शाळेच्या स्तरावर, वर्गाच्या स्तरावर, व्यक्तिगत स्तरावर आणि सामाजिक स्तरावर ते सर्व उपक्रम घेतो आम्ही वेळोवेळी. समजा शालेय उपक्रम, सहशालेय उपक्रम, शारीरिक उपक्रम वगैरे. आणि विशेष म्हणजे गोष्टीच्या शनिवार दिवशी जी गोष्ट असते किंवा जे एखादी गोष्ट कृतीयात्मक असते, हे सर्व जे ॲक्टिव्हिटीज आहेत, कृती आहेत, ते सर्व आम्ही रेग्युलर घेतो, जेणेकरून सर्वसमावेशक शिक्षण आणि त्याचे जे उपक्रम आहेत ते विद्यार्थ्याला लाभ भेटावा. निश्चितच. कारण आनंददायी शनिवार, अगदी दप्तर विरहित शाळा त्या दिवशी नाही का, आणि विद्यार्थ्यांना त्या शाळेबद्दल आस्था, प्रेम निर्माण झालं पाहिजे किंवा शिक्षणाबद्दलच्या मनामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश खरं तर. सर, बऱ्याच वेळेला काय असतं की फक्त माझी शाळा म्हणजे अगदी माझा वेळ 10 ते 4 म्हणजे जो काय असेल तो वेळ झाल्यानंतर देखील थांबणारे काही गुरुजी आहेत, त्यात तुम्ही आहात. काय नेमकं म्हणजे अगदी वेळ, शाळेची वेळ संपल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी तर रमलेले असतात, तर त्या नंतरच्या वेळामध्ये काय आपण अध्यापन करता का, अगदी संवाद असतो का, एक्स्ट्रा कुठली तयारी असते? विषय असा आहे की माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे सध्याच्या शैक्षणिक वर्षाकरता आणि शालेय स्पर्धा परीक्षेच्या पण तयारी करतो. परंतु माझ्या असं लक्षात आलं की 5वीचा वर्ग आहे तर आपण 1 तास एक्स्ट्रा घेऊया, की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे 6वी, 7वी, 8वीच्या की आम्हालाही इंग्रजी शिकायचे बेसिकली म्हणा, काही किंवा काही मराठीचं ग्रामर म्हणा, किंवा ही स्पर्धा परीक्षेची ओळख करून घ्यायची म्हणा, त्याही विद्यार्थ्याला मग त्यानंतर आपण 1 तास एक्स्ट्रा घ्यायला सुरुवात केली. आणि आज आपण काय करतो की 4:30च्या ऐवजी 5, 5:30 वाजेपर्यंत तो तास घेतो. आणि मुलं इतके रमून जातात की सर मग एवढं शिकवा, आणखीन 15 मिनिटे घ्या असं म्हणतात. माझ्या एक लक्षात आलंय की आपण द्यायला तयार आहे पण मुलं घ्यायला तयार आहेत, ही महत्वाची शिक्षण प्रक्रियेतली गोष्ट आहे. निश्चितपणे मला असं वाटतं की देणारा आणि घेणारा हा दोन्हीही उत्साही पाहिजे. म्हणजे दोघांनाही तुम्हाला आनंद मिळतो नाही का. बऱ्याच वेळा काय असते की देणाऱ्याची इच्छा असते पण घेणाऱ्याची नसते, कधी कधी घेणाऱ्याची इच्छा असते पण देणारा उपलब्ध नसतो किंवा तशी मानसिकता नसते. मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीने ही बाब खूप चांगली आहे की तुम्ही उत्सुक आहात आणि विद्यार्थी आहेत, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एक बाब विशेष नोंदवू इच्छितो. सरांनी जसं म्हणलं तसं की देणारा आणि घेणारा शिक्षण प्रक्रियेचे 2 भाग आहेत. अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया होते, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन नावाची जी आता जी ट्रेनिंग दिली आम्हाला गेल्या वर्षी 8 दिवस सरकारने, घोगे सरांनी मार्गदर्शन केलं किंवा वेगवेगळ्या सरांनी, त्याच्यामध्ये हाच विषय आहे. जसं सर म्हणले तसं की माझ्या असं लक्षात आलं की डोंगराळ भागातले विद्यार्थी हे कसे आहेत, शरीरानं काटक आहेत, परिस्थितीनुसार काटक आहेत, मनानं सुद्धा ते काटक आहेत, परंतु बुद्धीनं ते चंट आहेत, हुशार आहेत, तल्लक आहेत. आपण तो धागा पकडला, मूल्यमापन केलं आणि आपल्या लक्षात एक गोष्ट आली की आपण यांना मार्गदर्शन केलं आणि मेहनत करायला सांगितलं, ते करतात. मुलं इतका अभ्यास करा, करतात, असं करा, तसं करतात. मग आपण देण्यामध्ये कुठं कमी पडतो का? नाही पडलं पाहिजे. या उद्देशानं, या गोष्टीनं आपण प्रेरित झालो. आपल्या लक्षात आलं की आपण जर यांना 1 तास शिकवलं तर मुलं म्हणतात आणखीन शिकवा.
आपण 2 तास शिकवलं, मुलं म्हणतात आणखी शिकवा. याचा अर्थ असा आहे की यांच्याकडं डिव्होटिंग आहे, कॅपॅसिटी आहे, ऍक्सेप्टन्स आणि अध्ययन प्रक्रिया इथं चांगली होते. यामुळं देणारा आणि घेणारा ही अध्ययन प्रक्रिया किंवा अध्यापनाची प्रक्रिया इथं डोंगराळ भागामध्ये अत्यंत सुदृढ पद्धतीने चालते. सर, आतापर्यंत आमचे प्रेक्षक ऐकत होते की तुम्ही कसे विद्यार्थी आतापर्यंत घडवलेले आहेत आणि आजही घडवत आहात. आता आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत खरं की आमचे गुरुजी कसे घडले. अगदी केज तालुक्यातील आरणगाव आहे तुमचं मूळ गाव आहे का, आपण याच गावचे भूमिपुत्र आहात. तर आरणगाव या गावामध्ये तुमचं जे लहान जे अगदी बालपण गेलं आहे, लहानाचे आपण तिथे मोठे झालात, तर काय नेमक्या आठवणी आहेत, कशा प्रकारे तुम्ही घडलात ते सांगा. तसं तर माझं बालपण हे केजमध्येच गेलेलं आहे. मूळ गाव आरणगाव आहे, परंतु माझे वडील हे महावितरणमध्ये नोकरीला क्लर्क म्हणून नोकरीला असल्यामुळं आम्ही केजलाच राहायचो. केजचे समजा माझ्या जन्माच्या अगोदरपासून स्थायिक झालेलं असल्यामुळे गाव आरणगाव आहे, पण बालपण इथं गेलं आणि शिक्षण पण माझं इथं केजमध्ये वकीलवाडी शाळेत झालं, जिल्हा परिषद वकीलवाडी शाळा 4थी पर्यंत. त्यानंतर शिक्षण हायस्कूल, मोठा हायस्कूल केजचं जे आहे जिल्हा परिषद हायस्कूल, तिथं गेलं. आणि विशेष बाब एक सरांना नोंदवू वाटते मला की जिल्हा परिषद हायस्कूल शाळा केज ही शाळा त्यावेळेला नावाजलेली होती. SM जोशी सर हे मुख्याध्यापक होते, किंवा रायकवाल सर आम्हाला शारीरिक शिक्षक म्हणून असायचे, केंद्रीय सर वगैरे, इंगोले सर, असे बरेच शिक्षकांचे मला नाव सगळे घेणं होत नाही तिथं. परंतु अशा वातावरणात माझं शिक्षण झालं. फार काही शिकलेलो नाही मी. 12वी आणि डीएड माझं अंबाजोगाई गव्हर्नमेंट कॉलेजला झालं. आणि डीएड झाल्यानंतर मी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात पास होऊन दुसऱ्या वर्षी नोकरीला लागलो. सर, केज रोटरी क्लबने तुम्हाला पुरस्कार घोषित केलेला आहे. निश्चितपणे आता सर्वदूर कौतुक होत आहे, कारण चांगल्याचं कौतुक होतच नाही का. बरोबर. तर जबाबदारी पण वाढते तेवढीच. हो. काय वाटतं नेमकं की आता पुढील काळामध्ये स्पर्धा वाढत चालली आहे, काळ बदलत चालला आहे. कधी काळी फक्त आपण ऑफलाईन होतो, आता आपण ऑनलाईन सुद्धा आहोत नाही का. तर अशा या परिस्थितीमध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी पुढे आणखी काय आपण नवीन काय प्लॅनिंग केली कशी. बरोबर आहे. किंवा तशी काही प्लॅनिंग करता का आपण. निश्चितच. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की जीवनामध्ये विद्यार्थ्याच्या आजच्या काळामध्ये स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. लहान नोकरी असो, मोठी असो, खाजगी असो, किंवा एक खाजगी काम असो, उदरनिर्वाहासाठी. मी एक गोष्ट आता अशी ठरवली आहे किंवा आमच्या स्टाफने, मुख्याध्यापकाने, की शालेय स्पर्धा परीक्षेची पूर्णपणे आपण प्राथमिक स्तरावर तयारी करायची. स्कॉलरशिप, नवोदय, MTS किंवा सैनिक प्रवेश परीक्षा, सैनिक विद्यालय प्रवेश परीक्षा, या सर्व प्रवेश अभ्यासक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर जो अभ्यासक्रम समाविष्ट झालेला आहे, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठीचा, हाच अभ्यासक्रम ज्या वेळेला तो विद्यार्थी नोकरीविषयी स्पर्धा परीक्षा द्यायला जातो त्याच्यामध्ये बराचसा समाविष्ट आहे. आणि ही गोष्ट आपल्या शिक्षकांनी लक्षात घेतली पाहिजे की या गोष्टी आता शासनानं तर कंपल्सरी केलेली आहे की शालेय स्पर्धा परीक्षा घ्या आपण. आणि आम्हीही तेच गाव पातळीवर आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत पालकांचे, विद्यार्थ्यांचे, शालेय स्पर्धा परीक्षा नावाने. त्यांना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केले, पालकांना सुद्धा. कारण एक तर कसं आहे, ज्या बहुसंख्य पालक हे ऊसतोड कामगार आहेत, त्यांना आपण जागरूक करतो की स्पर्धा परीक्षा अशा आहे, त्याचा फायदा असा आहे, विद्यार्थ्याला तसं समुपदेशन करतो. आणि या माध्यमातून आपण त्यांना भविष्यवेधी शिक्षणामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न देतो. पाहिले आपण की जर तुमच्या मनामध्ये देण्याची भावना असेल तर निश्चितपणे या भावनेचाच आविष्कार काय असतो तर तुमच्या कामातनं तुमची एक वेगळी ओळख तयार होते. मला असं वाटतं की आपली आयडेंटिटी ही दिखाऊ नसली पाहिजे, तर ती वास्तविक असली पाहिजे. श्रीकृष्ण श्रीसर सरांनी पहिल्यापासूनच या ठिकाणी वास्तव जपलं, वास्तवाचं भान ठेवलं. आणि परिस्थिती कशी असू द्या, विद्यार्थ्याकडे वही नाही तर गुरुजींनी वही द्यायची, पेन नाही तर पेन द्यायचा. अगदी त्या विद्यार्थ्याची परिस्थिती कशी असो पण तशाही परिस्थितीमध्ये आपले विद्यार्थी घडले पाहिजेत ही सरांची भावना मागच्या अनेक वर्षापासून आहे. आणि म्हणूनच त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
आत्ता या ठिकाणी जिल्हा परिषद नागझरीची शाळा, या शाळेमध्ये ते 5वी या वर्गाला अध्यापन करतात आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची सर उत्तम तयारी करून घेतात. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं जर काम प्रामाणिकपणे केलं तर तुमच्या कार्याची तारीफ होतेच. सर, मी परत एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. निश्चितच आदर्श शिक्षक, विद्यार्थीप्रिय, पालकप्रिय शिक्षक, एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय सिरसट सर यांच्या जीवन कार्यावर किंवा त्यांचा जो काही आतापर्यंतचा जो काही त्यांची जी काही वाटचाल आहे, या वाटचालीवर आम्ही जो प्रकाश टाकलेला आहे निश्चितच प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. मी सुद्धा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचा धन्यवाद.